राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी काल रात्री शरद पवार यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मात्र शरद पवारांसोबतची भेट ही केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय। परंतु आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केलाय। 22 आमदार घेऊन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमधूनच लढणार आहेत। एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे देखील काही आमदार भाजपच्या गडाला लागले आहेत असा दावा रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केला। मावळचे आमदार सुनील शेळके भाजपमधून लढणार आहेत असा मोठा दावा रोहित पवारांनी केलाय। तसंच शरद पवारांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरेंना कदाचित सिल्वर ओकचा चहा आवडत असेल असा टोलाही लगावलाय। कुणी आलं तर चहा पाजायला त्याला वेगळी भूमिका काय लागते? तुम्हाला बघा, कुणी कोणालाही भेटू शकतं। आता 3 वर्षापूर्वी तेच आले नसतील आणि आता ते येत असतील तर आम्ही काय करणार त्याच्यामध्ये? आता जर आले तुमच्याकडे चहा प्यायला नाही त्याच्यापेक्षा आणखी होत नसतं। मी तुम्हाला सांगतो, सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं कशाला? त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी, ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याच बरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडे वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही। जे आहे ते आहे, भाजपमधून ते लढणार आहेत। फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली। 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात। पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल। असं नाही, ते काही घेऊन जाणार असं होत नसतं। भाजपलीच ट्रॅप लावलेला आहे आणि त्या ट्रॅपमध्ये बरेच आमदार हे अडकलेले आहेत असं कुठेतरी लोकांची चर्चा। घड्याळपण आणि धनुष्यबाण काय करतो, माझ्याकडे एक ऍफिडेव्हिट येईल सगळ्या 22 लोकांचं, ते आलं की मी देतो तुम्हाला, पहिलं तुम्हाला पाठवतो। विषय एवढाच असतो, 22, 23 का 22.5 का हे मला नाही सांगता येणार। विषय एवढाच आहे की लोक आहेत जी संपर्कात आहेत। आता तुम्ही मला बघा, विखे पाटील साहेबांना श देण्यासाठी कोल्हेंना तिथे MLC बनवलं। आता कोल्हेला तिथे MLC बनवलं असेल तर मग तिथला जो दादांचा पक्षातला आमदार आहे काळे, हे काय यांच्याच पक्षातून उभे राहतील का? मोकळं झालं ना तिथून, त्या ठिकाणी बीजेपीतून ते उभे राहतील। आता तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा बघितलं तर ऑलरेडी रणनीती, आता तुम्हाला मावळचा आमदार काही ह्या पक्षात राहील असं वाटतं का? तो जाणार आहे भाजपमध्ये। हे सगळं सगळ्यांना माहिती आहे। उगाच आपण पतंग उडवत मी किती प्रेमाचा, मग मिठी मारणं आणि रडून रडून किती वेळा रडणार? माझं एवढंच म्हणणं आहे, दादांसाठी आता कुणीही त्यामध्ये डोळ्यात पाणी आणू नका, प्रयत्न करा, लढा। नाहीतर कोणतरी मिठी मारते, लढते, भाषण करते। पक्षामध्ये हे लोक जर सगळे भाजपकडे गेले तर मग पवार कुटुंब जर अडचणीत आलं तर पवार कुटुंब म्हणून मग तुम्ही परत एकत्र येणार का? पवार कुटुंब काय पवार आडनावाचं नाही, पवार कुटुंब हे महाराष्ट्रातील लोक आहेत। त्यामुळे पवार साहेब जो काय ठिकाणी निर्णय घेतील, महाराष्ट्राची जनता ही पवार साहेबांबरोबर त्या ठिकाणी राहील आणि आम्ही सुद्धा विचाराबरोबर पवार साहेब। आम्हाला सोपं आहे ना सत्तेत जाऊन बसायचं, पण इथं लोक, आता इथं आम्ही जर बोललो नाही तर मला सांगा, महिला अत्याचारांचे विषय बाहेर येणार आहेत का? कांद्याचा विषय बाहेर येणार आहे का? दादांना न्याय देण्याचा विषय बाहेर येणार आहे का? मग आता नीटच्या परीक्षेतला विषय बाहेर येणार आहे का? आम्ही सुद्धा जाऊन बसलो होतो, लोकांसाठी कोण लढणार? त्यामुळे पवार साहेबांनी आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली की आज लोकांच्या हितासाठी रस्त्यावर राहून त्या ठिकाणी लढायचं। मित्रपक्ष बरोबर आहेत, आम्ही लढत राहणार। लोकांनी निर्णय घ्यायचा की बरोबर राहायचं का विरोधात जायचं। म्हणतात तसं दादांचा पक्ष समजा भाजपने फोडला तर भविष्यात ते पुन्हा तुमच्याकडे आले तर मग तुम्ही सोबत घेणार का? विलीनीकरण विषय हेच तुम्हाला सांगतोय की भाजप बरोबर जो पक्ष आहे त्यांच्यात जाऊन आम्ही विलीन होणं हे होणार नाही असं माझं तरी मत आहे। पण समजा आम्ही ज्या ठिकाणी आहोत लोकांबरोबर, विचाराबरोबर आणि भाजपच्या विरोधात आहोत। त्यामुळे उद्या जाऊन काही आमदार नाही तर काही पक्ष उद्या येऊन म्हणाले की चला आम्हाला तुम्ही समावून घ्या भाजपच्या विरोधात, लोकांच्या बाजूली। भाजपची ती पद्धत आहे, नेहमीच आहे। की फक्त पवारांच्या बाबतीत ती वापरलेली नाही, ती अनेक लोकांच्या बाबतीत वापरली। काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण साहेब असेच गेलेत नाहीत ना, गळाला लागले नेलं तिकडं। तसंच विखे पाटील साहेबांचं आहे, तसंच इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांचं आहे। त्यामुळे ते एक त्यांच्या रणनीतीचा भाग आहे। त्याच्याच बरोबर खरात प्रकरणामध्ये पुढे जाऊन काहीच होणार नाही। जे काही लोक आता जात आहेत चर्चा करायला, नाही तर 6-6 तास बसतायत, त्यांचे व्हिडिओ काही भाजपचे नेते स्वतःकडे ठेवणार, ब्लॅकमेलिंगसाठी वापरणार राजकीय दृष्टिकोनातून, आणि त्यात फक्त आपण सामान्य लोक तमाशा बघत बसणार। तसंच नाशिकमध्ये हनी ट्रॅप मधले 70 व्हिडिओ अधिकाऱ्यांचे, नेत्यांचे कुठे गेले ते कोणाला माहिती, काय झालं ते सगळे भाजपच्या नेत्यांकडे।
त्यामुळे ह्या सगळ्या विषयामध्ये नेत्यांना ब्लॅकमेल केलं जाते, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केलं जाते. त्याच्याच बरोबर ईडी आणि सीबीआय, आता वेस्ट बेंगॉलमध्ये ईडी आणि सीबीआय सुरू झाली. आता ह्याच्यात बघा होता, सुप्रियाताईंनी चर्चा केली होती, शब्द दिला होता SP पुणे सिंग साहेबांनी की 15 दिवसामध्ये चार्जशीट होणार म्हणजे होणार. आज 12वा दिवस आहे, त्यामुळे उद्या नाही तर परवा 100% चार्जशीट केली जाईल असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. आणि हे फार महत्वाची गोष्ट आहे. 15 दिवसामध्ये इथं या अधिकाऱ्याच्या अंतर्गत चार्जशीट होते. पण मी स्वतः महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गेलेलो आहे आणि पूर्वीचा इतिहास जर बघितला, पॉस्कोच्या बाबतीतल्या केसेस नाही तर मर्डरच्या बाबतीतल्या केसेस, लहान मुलींच्या बाबतीतलं बोलायचं झालं तर 60-60 दिवस लागलेले आहेत. त्यामुळे ठीक आहे, इथं लोकांचा दबाव होता, चांगला अधिकारी होता, 15 दिवसात ती चार्जशीट होईल असा आम्हाला विश्वास आहे. पण बाकी ठिकाणी का होत नाही असा प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी आम्ही विचारत आहोत. एक तुम्ही समजून घ्या, वहिनी ह्या दुसऱ्या पक्षातल्या आहेत, त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना जाऊन बोलणं, विचारणं, सांगणं, आता मला असं वाटतं की आम्ही वेगळ्या पक्षातलो तिथं आहोत. लोकांची भूमिका आम्हाला जी कळती आम्ही व्यक्त करतो. ज्या अधिकाऱ्याला जाऊन भेटायचं तिथं आम्ही भेटतो आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून ती कामं व्हावीत यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. कारण का अधिकारी हा कुठल्या पक्षाचा नसतो. आता तुम्ही स्वतः सत्तेत आहात, त्या सत्तेचा उपयोग करून कायदा व सुव्यवस्था बारामतीची कशी चांगली ठेवता येईल यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील. तसंच माझं एक विनंती त्यांना सुद्धा आहे. काल सोशल मीडियावरचे काही फोटो आम्ही बघितले, त्या फोटोमध्ये जे या देशातले एव्हिएशन मंत्री आहेत त्यांच्याबरोबर काकींचा फोटो बसलेला आम्हाला दिसला. काकींना कदाचित तो एव्हिएशन मंत्री कोण हे माहीत नसेल, कारण त्या एव्हिएशन मंत्र्याची चर्चा आपण विषय आणल्यानंतरच कुठेतरी सुरू झाली, त्यामुळे त्यांना ते माहीत नसेल. पण काकींबरोबर जे मोठे 2 नेते, आता आजी म्हणायचं का माझी मोठे नेते त्या पक्षातले, हे जे ते काकींबरोबर गेले होते, त्यांनी तरी सांगायला पाहिजे होतं की VK सिंग नावाचा जो VSRचा मालक आहे, त्या मालकाचे आणि या काय त्याचं नाव असेल, नायडू, राममोहन नायडू याचे डायरेक्ट संबंध आहेत आणि म्हणून तपास पुढे तिथं त्या ठिकाणी जात नाही. हे जरा सांगून कुठं ना कुठे तिथं कारवाई व्हायला पाहिजे होती. नाही तर कदाचित भाजपचेच काही मुद्दामून नेते अशा पद्धतीने बैठक व्यवस्था तिथं करत असावेत. पण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आमच्यासारखी लोक जे प्रामाणिकपणे दादांच्या हितासाठी तिथं लढत आहेत, त्यांना मात्र मनामध्ये असा प्रश्न येतो की खरंच लढायचं का नाही लढायचं. बारामतीमध्ये अरे थांबा, एक होत्या ना, बारामतीचा विषय होत्या. बारामतीमध्ये जे कायदा सुव्यवस्थेची घडी विस्कटली असं तुम्ही म्हणता, तर ती कशामुळे विस्कटली आहे? दादा असताना प्रत्येक गोष्टीवरती त्यांचा खूप असा कंट्रोल असायचा, वचक असायचा. थोडं जरी काही जरी घडलं तरी पटकन ते विचारायचे. आता काय असं होतंय? बघा, महाराष्ट्राच्या बाबतीत बोलतो नाही तर राज्याच्या आपलं बारामतीच्या बाबतीत, दादा असताना या राज्यामध्ये जे काही सहकार मध्ये घेणारा निर्णय आहे, कोणाचं इतर लोकांचं धाडस नव्हतं दादा असताना सहकारच्या विरोधात निर्णय घेणं. जसं प्रशासक बसवणं घेतला ना महाराष्ट्रामध्ये निर्णय, तसंच बारामतीमध्ये दादा असताना एक वचक होता, अधिकाऱ्यांवर वचक होता आणि इतरही लोकांवर वचक होता. जे चटरपटर चोरी करणारे लोक कधीच पुढे त्या ठिकाणी येत नव्हते, भीती वाटत होती. पण दादा नसताना तो वचक कुठेतरी निघून गेलाय. त्यामुळे मला असंही कळालंय की रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सुद्धा वरच्या लेवलला नसेल पण खालच्या लेवलला 2-3 हजार 10,000 रुपये घेतल्याशिवाय तिथं कामं होत नाही. आता हे काय फक्त बारामतीत अशी परिस्थिती असं नाही, बऱ्याच मतदारसंघामध्ये सुद्धा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा अशी चिरीमिरी घेणारे लोक आहे, पण आम्ही सातत्याने बैठक घेऊन तो विषय त्या ठिकाणी संपवतो. त्यामुळे दादांचा वचक नसल्यामुळे काही लोक हे डोकं वर काढत आहेत आणि त्या बाबतीतली भीती बारामतीकरांनाही वाटते आणि मी स्वतः बारामतीकर असल्यामुळे मला सुद्धा त्या ठिकाणी वाटतं. नाही, त्यांचा वचक 100% त्या ठिकाणी असेल, पण जो काही वचक आहे तो दादांच्या लेवलला घेऊन आपल्याला जावं लागेल आणि दादांच्या लेवलला वचक घेतल्यानंतर आणि कडक निर्णय घेतल्यानंतरच कुठेतरी एक दहशत, चांगल्या हेतूतून लोकांच्या बाजूची दहशत त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. तुम्ही हल्ली बारामतीत खूप लक्ष घालताय. मी बारामतीकर आहे, बारामतीचे माझे लहानपणीपासूनचे संबंध आहेत आणि तिथे असणारे लोक ज्यांना कुठंच बोलता येत नाही ते आम्हाला जे सांगतात. आणि आमचा स्वभाव असा आहे, आम्ही शांत बसत नाही. कुठेही अन्याय झाला, आता मी परवा अकोला जिल्ह्यामध्ये एका मुलीवर अत्याचार झाला, आता तुम्ही म्हणाल की सारखं अकोल्याला जायला लागलाय. कोल्हापुरामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यावर अत्याचार झाला, तुमच्यातले काही लोक म्हणतात तू कोल्हापूरला जास्त जायला लागलाय. साताऱ्यात मी गेलो, त्यानंतर नाशिकला मी गेलो,
अहिल्यानगरला मी असतो, त्यामुळे विषय एवढाच आहे. तक्रार आमची नाही. तुम्ही पोलीस अधीक्षक आहे. युवा नेत्याची तक्रार आहे आणि रोहित दादा बारामतीत जास्त लक्ष घालतात. त्यांना ऑलरेडी मी एक तुम्हाला सांगतो, ते बारामतीत आहेत. एक सांगतो, लोकांचा विषय, लोकांच्या हिताचा एखादा विषय असेल, नेता काय बोलतो त्याला मी भीक घालत नाही. माझं एवढंच मत आहे की लोकांना अडचण आली तर मी त्या ठिकाणी लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बाजूने लढायला सदैव त्या ठिकाणी तयार आहे. बारामतीत आज परत विमान अपघात झालाय. आज सकाळी एक शिपाई कोणी घ्यायचा हा विषय. आज सकाळी SP पुणे सिंग साहेबांना आम्ही सगळे भेटलो. मी स्वतः होतो, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी याचे काही पदाधिकारी, काही व्यापारी प्रतिनिधी, काही वकील प्रतिनिधी, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, त्याच्याचबरोबर बारामती उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे युवक अध्यक्ष, तसंच विधानसभा उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे अध्यक्ष बारामती, आणि ह्या लोकांना घेऊन SP साहेबांना भेटण्याचं कारण असं की बारामती तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिमिनल ॲक्टिव्हिटी ही वाढलेली आहे. त्याच्यामध्ये एक तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे ड्रग्सचा. ड्रग्समध्ये 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जे काही आपल्या मेडिकलमध्ये मिळणारे ड्रग्स आहेत, जे काही हृदयासाठी वापरले जातात, काही आपण पेन किलर असतात, त्याचं सेवन बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे दुकानात हे ऑफिशियली मिळतं. आणि त्याच्याच बरोबर काही जिमला जाणारी मुलं, त्यांच्याकडनं एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीनचं इंजेक्शन आहे, त्याचं सेवन हे वाढत चाललेलं आहे. याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असं आम्हाला कळालं. त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी गांजा पण मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पकडण्यात आला. त्याच्याचबरोबर काही स्थानिक छोटे राजकीय नेते असतील आणि काही इतर लोक मिळून तिथं वेगळ्या वेगळ्या पार्ट्या ज्या ड्रग्सच्या या आयोजित केल्या जातात, वेगळी नावं दिली जातात, म्यू, पुसीकॅट, अजून काहीतरी वेगळं, आणि मग ते ऑफिशियली मोबाईलवर टाकलं जातं, स्टेटस ठेवलं जातं आणि तिथं त्या पार्ट्या होतात. आणि हे प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढत चाललं. त्यामुळे आम्ही जेव्हा पोटनिवडणुकीचा प्रचार करत होतो, लोकांनी आम्हाला असं सांगितलं की याच्यात लक्ष द्यावं लागेल. दादांनी आणलेले अधिकारी, ज्याच्यामध्ये SP साहेब अतिशय कार्यक्षम आणि चांगला अधिकारी आहे, DYSP PI हे चांगली लोक आहेत, पण कुठं ना कुठंतरी दादांनी बसवलेली घडी बारामतीच्या कायदा व सुव्यवस्थेची ही कुठंतरी खराब व्हायला लागली असं लोकांचं तिथं मत आहे. याच्याच बरोबर व्यापाऱ्यांना धमक्या देणं, तिथं कुठंतरी पैसा वसूल करणं, तिथं छोट्या मोठ्या चोऱ्या बोट्या चोऱ्या त्याच्यामध्ये होणं, हेचंही प्रमाण तिथं वाढत चाललंय. आणि पालक, मी स्वतः एक पालक आहे, पालक म्हणून लोकांचं मत आहे की 60,000 पेक्षा जास्त मुलं हे बारामती तालुक्यामध्ये आज शिक्षण घेतात. त्याच्यामध्ये विद्याप्रतिष्ठान, TC कॉलेज, शारदानगर, माळेगाव, सोमेश्वर, MES असे बरेच काही कॉलेजेस आहेत, स्कूल्स आहेत. तिथं जेव्हा मुली जातात तेव्हा पूर्वी दादांच्या आदेशाच्या अनुसार पोलीस तिथं मोठ्या प्रमाणात उपस्थित राहायचे. त्यामुळे तारकट पोरं जे तिथं येऊन मुलींना त्रास द्यायचे ते कधीही दादांच्या काळामध्ये त्रास देत नव्हतं. पण आता परत एकदा ती पोरं तिथं जाऊन मुलींना काहीतरी वेडवाकडं बोलणं याचं प्रमाण तिथं वाढलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरही कुठं ना कुठंतरी कंट्रोल आणण्याची जरूरत आहे, आमचं असं त्या ठिकाणी मत आहे. त्यामुळे लोकांच्या वतीने आज इथं येऊन आम्ही जे ऑफिशियल ड्रग्ज आणि अनऑफिशियल ड्रग्ज याचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे, मुलींच्या सुरक्षिततेचा विषय असेल, त्याच्याचबरोबर छोट्या मोठ्या ज्या चोऱ्या या बारामतीमध्ये वाढत चाललेल्या आहेत, त्याची काही उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत. याच्यावर लवकरात लवकर कंट्रोल हा आणला गेला पाहिजे, यासाठी आम्ही SP साहेबांना भेटलो. SP साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. पुढच्या काही दिवसातच कारवाई तिथं सुरू होतील आणि त्याला नक्कीच एक चांगलं स्वरूप, नाहीतर एक डिसिप्लिन, नाहीतर एक कायदा व सुव्यवस्थेची पूर्वीसारखी परिस्थिती बारामतीमध्ये येईल अशी अपेक्षा. जर पुढच्या 15 दिवसामध्ये तशी परिस्थिती आली नाही, मग कुठं ना कुठेतरी लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल, अशी भूमिका लोकही त्या ठिकाणी घेऊ शकतील असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. नसराबादी प्रकरणात येत्या 15 दिवसात चार्जशीट दाखल करू असं SP ने सांगितलं होतं, त्याबाबत काही चर्चा झाली का? बघा, गॅस, पेट्रोल,
डिझेलची आजची जी परिस्थिती आहे त्याला पूर्णपणे हे केंद्र सरकार जबाबदार आहे. जे काय आपलं परराष्ट्र धोरण आहे ते फसलंय. इराण पूर्वीपासून आपल्या जवळचा एक देश होता. आपण इराणला मदत केली, इराणने आपल्याला अडचणीच्या काळामध्ये मदत केलेली आहे. पण फक्त अमेरिकेला खुश करण्यासाठी आणि त्याच्यावर इस्रायलला खुश करण्यासाठी. आता त्यांच्याकडे काय आहे ते बघावं लागेल. पण त्यांना खुश करण्यासाठी तुम्ही इराण बरोबर त्या ठिकाणी नातं खराब केलं. आणि जर आज त्या इराण बरोबर आपण रिलेशनशिप नातं चांगलं ठेवलं असतं तर पेट्रोल मिळालं असतं, डिझेल मिळालं असतं, गॅस मिळाला असता. मग हे नातं नीट न ठेवल्यामुळे आणि परराष्ट्रीय धोरण आपलं फसल्यामुळे आपल्याला फर्टिलायझर महाग घ्यावं लागतंय. आता डिझेल हे म्हणतायत ना काल की अजून 60 दिवस आमच्याकडे डिझेल आहे. मी सांगतो तुम्हाला पुढच्या 10 दिवसामध्ये डिझेल पेट्रोल आपल्याला मिळणार नाही, अशी परिस्थिती येऊ शकते. आणि पुढच्या काही दिवसात रेट वाढतात का नाही तुम्ही त्या ठिकाणी बघा. प्लास्टिकचे रेट वाढलेत, फर्टिलायझरचे रेट वाढलेले आहेत, बऱ्याच गोष्टींचे रेट वाढलेत. घर बांधायला गेलं टाईलचे रेट वाढलेत, TMT बारचे रेट वाढलेत. अरे मग लोकांचा इन्कम वाढत नाही, लोकांचं उत्पादन वाढत नाही, पण खर्च मात्र वाढत चाललाय. आणि सहज सांगतात तेल कमी खा. आता त्यांच्या गाड्या काय पाण्यावर चालतात का? काल काही 2 दिवसापूर्वी त्यांचं साटम नावाचे जे कोणी नेते आहेत मोठे मुंबईचे 25 गाड्याचा ताफा घेऊन फिरत होते. आता ते आम्ही विषय मांडल्यानंतर जरा चिडले, पण जाऊ द्या, काय हरकत नाही. पण मला एक त्यांना विचारायचं होतं, त्यांच्या गाड्या पाण्यावर कशा चालतात हे जर लोकांना त्यांनी सांगितलं तर लोकांचा फायदा होणार आहे. आता मात्र एक विषय संशोधनाचा आहे की तेल वापरायचं नसेल जेवणामध्ये तर पाण्यावर फोडणी कशी लावायची हे मात्र त्या ठिकाणी आम्ही संशोधन करत आहोत. हे जरा संशोधन झाल्यानंतर आम्ही लोकांना मार्गदर्शन करू. त्यामुळे कुठंतरी सरकार कमी पडल्यानंतर लोकांनी हे करा ते करा असं बोलून होत नसतं. जबाबदारी घ्यावी लागते. आणि जर ते जबाबदारी घ्यायला तयार आहेत तर पवार साहेबांनी पत्र दिलंय की आम्ही एकत्रित बसून या देशाच्या अडचणीच्या काळामध्ये सामान्य लोकांना बाहेर कसं काढता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. भाजप कशी सत्कार करतं. आता एक कोणतरी सोलापूरकर म्हणून ऍक्टर आहे, महाराजांच्या विरोधात बोललं, त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये सत्तेत घेतलं. त्यानंतर तुम्ही आता काल नीटची परीक्षा पेपर फुटला, करोडो रुपये कमवले. आणि 2024ला असंच करोडो रुपये नीटच्या बाबतीत परीक्षेत कमवलेला माणूस जो NTEचा प्रमुख होता तो आता छत्तीसगडचा चीफ सेक्रेटरी झालेला आहे. आता वेस्ट बेंगॉलमध्ये इलेक्शन कमिशन मध्ये ममता दिदीला जेली त्रास दिला इलेक्शनचा प्रमुख इलेक्शन कमिशनचा, त्याला आता बक्षीस काय दिलं तर चीफ सेक्रेटरी ऑफ वेस्ट बेंगॉल. त्यामुळे नेत्यांना बक्षीस मंत्रीपद मिळत होतं, आता अधिकाऱ्यांना बक्षीस हे मोठं पद त्या ठिकाणी दिलं जातं. हाके थलपती म्हणतात तुम्हाला. लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट पुणे.